दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा, तापी, विदर्भ आणि कोकण, कुंभमेळा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। तसेच प्रभाग क्रमांक 26 खुटवड नगर येथे देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला, तर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नामदार गिरीश भाऊ यांच्या आज 17 तारीख वाढदिवसानिमित्त संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्याचं ठरवलं आहे। काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याप्रसंगी जो बदला घेण्यात आला त्या ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने त्याचं सैनिकांचं शौर्यचं स्मरण करून आज हा गिरीश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त हा सर्वत्र रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। मला सर्व या निमित्ताने मी सर्वांच्या वतीनं गिरीश भाऊ यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि त्यांचं दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो अशी या चरणी आज प्रभू रामचंद्र सरनी प्रार्थना करतो। धन्यवाद। महाराष्ट्राचे लाडके नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 26मध्ये खुटवडनगर येथे रेवे गुजर समाज मंडळ या ठिकाणी त्या समाज मंडळाने हा रक्तदानाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या सहित इथे आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे। तर आमच्या भाऊंना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं आरोग्य सुखसमृद्धी समाधानाचं जावो ही त्यांना आमच्या सगळ्या सिडकोवासियांच्या आणि खुटवडनगरच्या वासियांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा चिंततो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज भारतीय जनता पार्टी आणि गुजर भवन सगळे बांधव एकत्र असा आम्ही उपक्रम राबवला आहे। जे गिरीश भाऊ आपले सर्वांचे बॉस, सर्वांचे प्रणेते, सर्व आशीर्वाद देणारे असा आपला एक आधारस्तंभ गिरीश भाऊ यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्त आम्ही जास्तीत जास्त रक्तदान कसं होईल हे फोकस ठेवून आम्ही रक्तदान शिबिर चालू केलेलं आहे। सकाळपासून रक्तदान चालू आहे आणि हे चालूच राहणार जोपर्यंत संख्या आमची टार्गेट आमची अचीव होत नाही तोपर्यंत आम्ही रक्तदान शिबिर चालू ठेवणार आहेत। यानिमित्त अगदी आमचे गिरीश भाऊंना खूप खूप अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आमचे महाराष्ट्राचे लाडके नेते व संकट मोर्चे आमचे आदरस्थान सर्वांचे लाडके गिरीश भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज खुटवडनगर गुजर भवनमधील सर्व आमचे खानदेशी सर्व मंडळींनी ठरवलं गिरीश भाऊच्या वाढदिवसानिमित्त काय कार्यक्रम केले पाहिजे। तर भाऊने आम्हाला आदेश दिला होता, जे आपलं युद्ध चालू आहे त्याच्यावरती जर काही परिणाम झाला तर कुठलाही याच्यामध्ये सतर्क आपल्याला राहायचं आहे। कुठलाही नागरिकाला जर आपत्ती झाली त्याच्यासाठी रक्तदान शिबिर सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला आदेश दिला आणि नाशिक शहरामध्ये जास्तीत जास्त रक्तदान शिबिर कसं होईल याच्यावरती आम्हाला हे ठेवायला लावलेलं आहे। कार्यकर्त्यांना सर्वांना सांगून हा फोकस ठेवून ते कार्यक्रम करा आणि गुजर भवनमधील नेहमीच भाऊंच्या नावाखाली आम्ही कार्यक्रम करत असतो। पाटील साहेब वगैरे त्यांची जेवढी कमिटी आहे, कमिटीच्या माध्यमातून भाऊंच्या कुठल्याही गोरगरीब लोकांना काही लग्न कार्य असेल, हॉस्टेलचे कार्यक्रम असतील, अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून हे गुजर भवनमध्ये भाऊंनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे या लोकांसाठी, गोरगरीब लोकांसाठी। म्हणून इथं सर्व गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी, जनकल्याणासाठी भाऊंनी जी ही इमारत उभी करून दिलेली आहे, ही प्रथम मी भाऊच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याने भाऊला मी कोटी कोटी शुभेच्छा देतो। भाऊनी असंच समाजासाठी, नागरिकांसाठी, आमच्यासारख्या भारतीय जनता पार्टीचे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना आम्ही कधी रात्री बेरात्री जर भाऊला फोन केला, आमच्यावरती जर संकट आलं, ते कुठे किती मोठी मीटिंग असली तरी भाऊ आमचा फोन उचलल्याशिवाय राहत नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये हा असा नेता आहे उत्तर महाराष्ट्राचा, हा लोकनेता आहे, हा जमिनीवरचा नेता आहे। यांनी छोट्या कार्यकर्ता असो मोठा कार्यकर्ता कधीच भेदभाव ठेवत नाही। भाऊला अर्धी रात्री फोन केला, भाऊ असाचा प्रॉब्लेम, त्या मिनिटात त्या खाते प्रमुखाला, मग पोलीस कमिशनर असेल, MSCBचा असेल, महानगरपालिकेचा आयुक्त असेल, मेडिकलचा प्रश्न असेल, हजारो लोकांना भाऊने जी काही मदत केलेली आहे, कॅन्सरचं पेशंट असेल, आपत्ती काही झाली, ॲक्सिडेंट वगैरे, त्या मिनिटात हा नेता आमचा फोन उचलतो।
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका अलका कैलास आहिरे व कैलास आहिरे, उखाणा चौधरी, सुरेश गांगुर्डे, गणेश ठाकूर, रोशन मुटेकर, प्रभाकर पाटील, कैलास पाटील, विजय चौधरी, शैलेश गुज्जर, महेंद्र पाटील व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय बागुल, दक्ष न्यूज, नाशिक.